मित्रांनो, गुलाबी साडी हे गाणं तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, कारण ते गाणं सध्या ट्रेंडिंगवरती आणि एवढं गाजलंय. ह्या गाण्यानं जागतिक लेवलला मराठी भाषेला नेले असं म्हणलं तरी हरकत ठरणार नाही. इतकं गाणं हे आता प्रचंड व्हायरल होते आणि गाजले आहे. पण प्रत्येक गाजलेल्या गोष्टी मागे एक स्ट्रगल असतो. तो स्ट्रगल किती वर्षाचा आहे आणि त्या मागचा संघर्षाचा काळ हा कसा असतोय, आज आपण याबद्दल बोलणार आहोत. संजू राठोड यांनी हे गाणं लिहिलेलं आहे आणि त्यांनीच म्हटलेलं आहे. त्यांच्या आवाजातलं गाणं इतकं भारी आहे आणि ते गाणं प्रत्येकानं रीलवरती सगळ्यांनी त्याच्यावरती डान्स केलाय. येवन माधुरी दीक्षित सुद्धा त्या गाण्यावरती थरारल्या आहेत. एवढं भारी गाणं आहे, एवढं भारी गाजलंय. सामान्य कुटुंबात येणाऱ्या एका मुलाचं गाणं इतकं गाजते हे बघून पहिल्यांदा मला खूप खूप अभिमान वाटतो. म्हणून मी त्याबद्दल आज व्हिडिओ बनवायला घेतला की सामान्यतून येणारी यामागचं कष्ट किती असते, आपण त्यावरती आज फोकस करणार आहे. गुलाबी साडी हे गाणं कोणी लिहिलेलं हे मी नवीन सांगायची गरज नाही. संजू राठोड हा आता प्रत्येकांना परिचित असा झालेला आहे. संजू राठोड हा गायक अगदी ग्राउंड लेवल म्हणजे अगदी खेडेपाड्यातून आलेला हा सिंगर आहे. खरं तर त्यामुळे उत्सुकता लागून राहते की मिडल क्लास व्यक्ती हा इतका मोठा सिंगरही बनू शकतो आणि त्यामधून तो व्हायरली होतो आणि इतका ग्रो करू शकतो आणि एक नावारूपाला आलेला असा सिंगर बनू शकतो. ही त्याची इन्स्पायरिंग अशी स्टोरी आपल्याला आज बघायला मिळणार आहे. संजू राठोडचं गाव धानुवड तांडा जळगाव जिल्ह्यातील हे गाव आहे. संजू राठोडचे वडील हे एका चांगल्या कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं की संजूने इंजिनियर व्हावं आणि पण संजूला नाद होता की बाबा गाण्याचा. पहिल्यापासून त्यांना गाण्याचा नाद नव्हता असं त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की बाबा एका मुलीशी त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअप झाल्यानंतर त्यांना ते सुचत गेलं. ब्रेकअप झाल्यानंतर सुचतं बाबा माणूस कसा शायर होऊन जातो, तसाच पैकी तो शायर झाला. मग त्याला ते लिखाण सुचलं आणि त्यावरती असं काही सुचलं की बाबा संगीतमय झाला तो आणि त्याने लिखाणाला जी सुरुवात केली त्याच्या शब्दातून अशी गाणी निर्मित झाली. त्या आपण आज बघतोच की किती गाणी किती हिट झालेली आहेत. आता ब्रेकअप झाल्यानंतर अशा स्टोऱ्या सुचतात म्हणून सगळेजण असं करू नका. सही पकडे हैं. ते कोणाकोणालाच त्या नशिबात आजमवलं जातं किंवा त्याच्यात ते टॅलेंट होतं. निमित्त मात्र हे ब्रेकअप ठरलं असं आपण घेऊ शकतो. नाहीतर तुम्ही उद्यापासून माझा व्हिडिओ बघून धडाधड क्लीन बोर्ड करत फिरचाला. वडिलांची इच्छा जरी असली की आपला मुलगा इंजिनियर व्हावा आणि आपण कंपनीत सांगावं की बाबा माझा मुलगा मोठा इंजिनियर आहे अशी जरी इच्छा असली, पण मुलाची इच्छा होती की बाबा सिंगर बनणं. ही मुलाची इच्छा बघितल्यानंतर वडिलांनी त्याला कुठल्याही गोष्टीत नंतर अडवलं नाही. त्याची इच्छा जी आहे त्यामध्ये त्यांनी त्यांना साथ दिली आणि मग एक सिंगर उभा राहिला, ते म्हणजे संजू राठोड. तसं घरातल्यांचा सपोर्ट जर असेल तर आपण बरंच काही करू शकतो आणि तो सपोर्ट मुलाचं कौशल्य कशात आहे हे बघून जर कुटुंबियांनी तसा प्रतिसाद दिला तर बऱ्याच काही चांगल्या गोष्टीही घडू शकतात. त्याचं उदाहरण संजू राठोड आपण म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. गुलाबी साडी हे गाणं प्रेमावरती किंवा गुलाबी हा रंग प्रेमावरती आहे आणि त्यांचं अगोदर आलेलं गाणं जे होतं ते नवारी साडीवरचं. नवारी साडीचं आणि त्याचं मॅचिंग व्हावं म्हणून त्यांनी गुलाबी साडी असं नाव त्याला दिलं गेलं. म्हणजे भाग 2 भाग 1 अशा पार्ट मध्ये ते गाणं रिलीज केलं. जर बघायला गेलं तर गुलाबी साडी हे गाणं आता हिट झाले, पण या मागचा 5 वर्षाचा संघर्षाचा काळ आहे. म्हणजे 5 वर्ष त्या व्यक्तीने एक स्ट्रगल केलेलं आहे. मग आपल्याला इतकं फिनिशिंग असं हे गाणं आज आपल्याला पाहायला मिळते आणि ते बहुचर्चित असंही झालेलं आहे. त्या गाण्याची जर खासियत आपण बघायला गेलं तर न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर वरती हे गाणं झळकलेलं आहे. म्हणजे या गाण्याची मराठी गाण्याची ख्याती ही आता जगभरात पोहोचलेली आहे. टाइम स्क्वेअर वरती गाणं झळकणं म्हणजे ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तेही एका मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलाचं. मला खूप अभिमान वाटतो त्या गाण्याबद्दल आणि संजू राठोड बद्दल सुद्धा. संजू राठोड हा मुंबई इंडियन्सचा फॅन आहे. आता तो फॅन आहे, मुंबई इंडियन्सची बरीच जण फॅन असतील, पण आपलं एक स्वप्न पूर्ण होतं की मुंबई इंडियन्सचा फॅन आहे म्हणजे मला मुंबई इंडियन्स या क्रिकेट टीम मध्ये काहीतरी थोडा तरी सहभाग मिळेल किंवा ती मॅच आपण क्रिकेट स्टेडियम मध्ये जाऊन बघताना आपल्याकडे ती काहीतरी कॅमेरा कधी फोकस होईल का अशी इच्छा असते. तशीच इच्छा संजू राठोडची सुद्धा होती, पण त्या इच्छेला इतक्या मोठ्या महत्वाकांक्षेवरती नेऊन ठेवलं म्हणजे गुलाबी साडीनं त्याच्या इच्छा सर्व पूर्ण केल्या. कारण मुंबई इंडियन्सचं फॅन असताना मुंबई इंडियन्स कडून त्याला इन्व्हिटेशन आलं स्टेडियम मध्ये त्याचं गाणं वाजवण्यासाठी त्याला संधी मिळाली. ही खरंच खूप मोठी संधी म्हटली जाते, कारण मुंबई इंडियन्सच्या याच्यामध्ये स्टेडियम मध्ये आपलं मराठी गाणं गुलाबी साडी थरथराट करून वाजवलं होतं आणि गाजवलं सुद्धा होतं. तर मित्रांनो, यात सांगायची गोष्ट एकच की आपण स्वप्न पकडली पाहिजेत, पण त्या स्वप्नाकडे वाटचाल ही केली पाहिजे. जी वाटचाल संजू राठोड यांनी केली तशी वाटचाल केली पाहिजे आणि त्यासाठी तितकं हार्ड वर्किंग पाहिजे आणि ज्यावरती आपण काम करतोय ते आपण आत्मसात करून तितक्या पद्धतीने घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण फोकसही ठेवला पाहिजे. तर कुठं 5 वर्षाच्या श्रमानंतर हे गुलाबी साडी गाणं त्याला त्या स्टेज पर्यंत नेऊन पोहोचवलं आणि त्याला तितकी प्रसिद्धी मिळाली. तसं 1-2 वर्ष तुम्हाला चांगलं स्ट्रगल करावं लागेल किंवा 1-2 वर्षात डिमोटिवेट सुद्धा व्हाल,
पण संजू राठोडकर बघून आपल्याला मोटिवेशन मिळत जाईल त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे. तर संजू राठोड सुद्धा याबद्दल बघताना म्हटला की बाबा कंटेंट वरती लक्ष द्या आणि नवीन कलाकारांना सुद्धा संधी द्या. नवीन कलाकारांना संधी देणं खूप गरजेचं आहे त्यासाठी, कारण नवीन कलाकार भरपूर असे सामान्यातून मध्यम वर्गातून आले असतात. पैशाअभावी ती माणसं मागे राहतात, पण टॅलेंट खूप असतं. तसं टॅलेंटला महत्व दिलं पाहिजे आणि टॅलेंटला खरंच आपल्यातली माणसं महत्व देतात. आता त्या टॅलेंट बद्दल जर बघायला गेलं तर बरेच मराठी, आता माझा चॅनल हा मूवी रिव्ह्यूचा चॅनल आहे. मूवी या मराठीतल्या बऱ्याच अशा कंटेंटच्या चांगल्या येतात, पण त्याकडे पाठ फिरवली का जाते यावरती आपण स्पेशल एका व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. ते आता बोलत नाही मी. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, कारण मराठी इंडस्ट्री ही मागे कशासाठी आहे आपण त्यावरती सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत. तर मित्रांनो, संजू राठोडनं पहिल्यांदा जे गाणं म्हटलं ते गणपतीवरचं होतं आणि त्या आईच्या आग्रहाखातर त्यानं गाणं बनवलं होतं की आईने सांगितलं की पहिलं करतोय तो श्री गणेश आपण केला पाहिजे असं म्हणतो. तसंच गणपतीवरती केलं आणि ते गाणं ही प्रचंड हिट ठरलं आणि तिथून त्याला चालना मिळाली. 2-3 हिट गाणी दिल्यानंतर संजू राठोडला असाच एक फसवा कॉल आला की तुम्ही ऑडिशनसाठी इथं या गावामध्ये या. तर ऑडिशन साठी सुद्धा संजू राठोडकडे त्यावेळेला पैसे नव्हते. आता काय करायचं, पण ऑडिशन साठी तर जावं लागणार आहे, कारण त्याशिवाय आपल्याला एक प्रसिद्धी मिळणार नाही किंवा मोठ्या कलाकारासोबत काम करण्याची आपल्याला संधी आहे आणि या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे असं प्रत्येक कलाकाराला वाटतं. तेच संधी साधून त्याने काय केलं की बिना तिकिटीचा माणूस हा प्रवास करायला गेला आणि प्रवास करून तिथपर्यंत पोहोचला. तिथं पोहोचल्यानंतर त्याने ऑडिशन ही दिली आणि ऑडिशन दिल्यानंतर त्याला सांगितलं की आम्ही 2-3 तासांनंतर मला कळू. त्यामुळे तो परत रिटर्न गाडीला बसला. स्टेशनवर आल्यानंतर त्याला परत कॉल आला त्या माणसाचा, एजंटचा, की तुमचं नेहा कक्कड सोबत गाणं शूट करणार आहोत आम्ही, तुमच्या ऑडिशन मध्ये तुम्ही सिलेक्ट झाला आहात, पण तुम्हाला एक अट आहे की तुम्हाला 6 लाख रुपये द्यावे लागतील. यानंतर त्या माणसाच्या पायाखालची वाळू सरकली की बाबा 6 लाख आपण मध्यमवर्गीय कुठून देणार. पण एक हाऊस असते आणि एक आपले पॅशन असतं. त्यासाठी त्यांनी वडिलांना फोन केला आणि वडिलांनी कशाचाही विचार न करता वडिलांनी एक शब्द दिला की आपण जमीन विकू बाळा, पण तुझं स्वप्न जे आहे ते पूर्ण कर. पण म्हणतात ना, देवदारी त्याला कोण मारी, त्यातलाच प्रकार त्यांच्यासोबत घडला. पण त्यांनी पैसे दिले नाहीत, थोडी पारख करून घेतली. त्यानंतर त्यांना समजले की तो एजंट हा फेक आहे, आपला असं ऑडिशन कुठेही नेहा कक्कड सोबत गाणं गायला जाणार नाही. तर मित्रांनो, त्या एजंटने जे पैशासाठी 6 लाखासाठी सांगितलेलं होतं की बाबा तुला नेहा कक्कड सोबत गायचं आणि तू ऑडिशन मध्ये सिलेक्टेड झालाय, पण नशिबाचा खेळ बघा, संजू राठोड फेमस झाल्यानंतर सुपरस्टार सिंगर 3 मध्ये नेहा कक्कडने त्याला इन्व्हिटेशन दिलं आणि नेहा कक्कडच्या खुर्चीच्या साईडला बसून गुलाबी साडी गाणं संजू राठोडनं अगदी धमाकेदारपणे गायले. म्हणजे बघा, बघितलेली स्वप्न, तुम्हाला दाखवलेली आशा, हे सर्व काही पूर्ण होतात. फक्त तुमचे संयम आणि तुमचा स्ट्रगल पाहिजे. संजू राठोडची जीवाभावाची म्हटलं तर 2 मित्र आहेत. एक त्याचा सक्का भाऊ जी स्पार्क असं त्याचं नाव आहे, दुसरा म्हणजे दर्शन राठोड. असे 2 त्यांचे मित्र आहेत. त्याचा जो भाव आहे जी स्पार्क, हाच त्याचे सगळे म्युझिक वगैरे कंपोज करतो आणि त्या जी स्पार्कचं म्युझिक त्यांच्या प्रत्येक गाण्याला असतं. आता सर्व सांगून झाल्यानंतर तुम्ही आतापर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल आणि किती जण तरी बघत असतील, बरेच बायोग्राफी जर बघायला गेलं तर संजू राठोडचं किंवा रोस्टेड व्हिडिओ सुद्धा बघितलं गेलं तर त्यामध्ये सांगितलं की बाबा संजू राठोडने त्याच्या बायकोला घेऊनच तो व्हिडिओ बनवलेला आहे वगैरे अशा अफवा आहेत. तर मित्रांनो, अशा अफवाला बळी पडू नका. आपण तुम्हाला खरं सांगतो, संजू राठोडचं आतापर्यंत लग्न झालेलं नाही. करो ना भाई, क्यों नहीं कर रहे. आता मी ही गोष्ट सांगितल्यानंतर बऱ्याच जणांना संजू राठोडच्या मुली ही फॅन आहेत, त्यांचं हृदय तुटता राहिलेलं आहे. तर अशी होती आपल्या संजू राठोडची मोटिवेशनल अशी स्टोरी. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि मूवी रिव्ह्यू साठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. संजू राठोडचे जर तुम्ही फॅन असाल तर हा व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांनाही शेअर करा.